आता पाहूया संपूर्ण देशभरात शिवजयंती सोहळा कसा उत्साहात साजरा झाला त्या संदर्भातल्या टॉप 9 बातमी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर सोहळ्याचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी शिवरायांचा पाळणा झुंजवला। राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन करणार। मुख्यमंत्री शिंदेंकडूनही निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना। शिवनेरी किल्ल्यावरून अजित पवारांची माहिती। दिल्लीतील महाराष्ट्र सदनातही शिवजयंती उत्साहात साजरी। संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत बाल शिवाजीचा पाळणा झुंजवला। जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी महाराष्ट्र सदन परिसर दुमदुमला। शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना अभिवादन। दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप अशा शब्दात मोदींकडून शिवरायांना नमन। अहमदनगरच्या राहता तालुक्यातील लोणीमध्ये शेतात गहू उगवून साकारली शिवरायांची प्रतिकृती। कुणाल विखे असं प्रतिकृती उभारणाऱ्या तरुणाचं नाव। अहमदनगर जिल्ह्यातील सोनईमध्ये शिवरायांची भव्य रांगोळी साकारली। सुमारे 3 एकर क्षेत्रावर 20 टन रांगोळी वापरून रांगोळी साकारली। रांगोळी बघण्यासाठी नागरिकांची गर्दी। जळगावमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सूर्य नमस्कार दिवस साजरा। शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन। साताऱ्याच्या कराडमध्ये कला शिक्षकांना पिंपळाच्या पानावर साकारलं शिवरायांचं चित्र। शिवरायांच्या विविध आकर्षक छबी साकारत शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। छत्रपती शिवरायांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमला।